नमस्कार सर्वांना. आठवड्याचा पहिला दिवस आणि सकाळपासूनच वर्कलोड खूप जास्त होता. आज जेव्हा वेळ मिळतो कामामधनं तेव्हा थोडंसं वॉकिंग करतो. एक उदाहरण देतो. नारद मुनी स्वर्गलोकातून पृथ्वीलोकावर यायचे असा उल्लेख आपल्या पौराणिक कथामध्ये सापडतो. आता ज्या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही ब्रह्मांडामध्ये फिरण्याची, हा नारद मुनींचा उल्लेख जो आहे, ज्या काळी इंटरनेट नव्हतं, कम्युनिकेशनची साधनं नव्हते, तेव्हापासून आपण ऐकत आलेलो आहोत. तर हा उल्लेख कसं काय आला असेल? असो, त्याच्यामागे निश्चितपणे काहीतरी कारणं असतील, त्याशिवाय हा उल्लेख आलेला नाही. जीवनाची पाण्यामधनं सुरुवात, अर्थातच मत्स्य अवतार श्री विष्णूंचा, ते आजपर्यंतचा मानव जातीचा प्रवास, त्याच्यामध्ये अनेक टप्पे येऊन गेलेले आहेत. करोडो वर्षांचा इतिहास आहे त्याच्यामागे. हिमयुग आहे, स्टोन एज आहे. या सगळ्या याच्यामधनं मानव हा प्रगत होत गेला. मोहनजोदडो आणि हडप्पा या संस्कृतीमध्ये मानवजात ही अत्यंत प्रगत होती. त्याला इंजिनिअरिंगबद्दल माहिती होती, असे संदर्भ मिळतात.